जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण फंड कमी पडतो आहे किंवा तुम्हाला लोनसाठी अप्लाय करायचं आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुम्हाला टोटल अशा 8 गव्हर्नमेंट स्कीम बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळतं, ज्याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे या भरपूर साऱ्या खासियत आहे, म्हणजे तुम्ही महिला आहात, SC ST मधून आहात किंवा कुठल्या कॅटेगरीत आहात, तुमच्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या अशा स्कीम्स आहे। मग अगदी छोटासा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, म्हणजे चहा टपरी सुरू करायची आहे, तिथून तर हाय लेवलचा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जरी सुरू करायचा असेल तर प्रत्येकासाठी इथे स्कीम्स आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच 8 लोन स्कीम तुम्हाला समजून सांगणार आहे, ज्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे। आणि याचे वेगवेगळे बेनिफिट सुद्धा आहे, जसं की गव्हर्नमेंट लोन स्कीम आहे ज्यामध्ये आपल्याला सबसिडी पण मिळतं। दुसरा फायदा असा की काही काही लोन आपल्याला कोलॅटरल फ्री सुद्धा मिळतात। त्यानंतर इथे व्याजाचा जो दर असतो तो कमी असतो। असे भरपूर सारे बेनिफिट आहे, त्यामुळे कुठली योजना आपल्या साठी बेस्ट आहे, कुठल्या बिझनेससाठी कुठलं लोन घेतलं पाहिजे हे अनेकांचं कन्फ्युजन आहे। कारण की तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन केला असेल किंवा इंस्टाग्रामवर असेल, वेबसाईट वाचत असाल तर नवीन नवीन बिझनेस आयडिया तुमच्यासाठी आणतोय, पण अनेक जण कन्फ्यूज आहे। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ व्हॅल्युएबल असणार आहे, कारण की जॉबसाठी प्रयत्न करताय, स्किल्स नाही आहे, शिक्षण नाही आहे, जॉब मिळत नाही आहे, तर बेरोजगार पडण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा एक बिझनेस सुरू करू शकताय। तो छोटासा का असेना, पण या योजनांच्या मदतीने नक्कीच तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुमचा मित्र आहे ज्याला या प्रकारचा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्याच्यासोबत शेअर करू शकताय। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली योजना जी तुम्हाला सांगणार आहे ती PM स्वनिधी योजना आहे। ही गव्हर्नमेंटची एक अशी योजना आहे ज्यांना छोटा बिझनेस सुरू करायचा आहे, म्हणजे जे बघा स्ट्रीट वेंडर्स असतात, म्हणजे बघा चहाचं दुकान झालं, जे भाजीचं दुकान लावतात, फळांचं दुकान लावतात, असे तुम्ही आहात तर तुम्हाला इथे बघा अ स्मॉल मायक्रो क्रेडिट फॅसिलिटी फॉर स्ट्रीट वेंडर्स, तर तुम्हाला इथे लोन मिळतं। यावर मागे आपण व्हिडिओ टाकला होता, अनेक जणांना हे लोन मिळत आहे। जस्ट तुम्ही ज्या पण महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात, ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहतात, त्याचं तुमच्याकडे फक्त सर्टिफिकेट पाहिजे। मग तुम्ही इथे बघा 10,000साठी अप्लाय करू शकताय, 20,000च्या लोनसाठी अप्लाय करू शकताय, 50,000च्या लोनसाठी अप्लाय करू शकताय। इथे डिटेलमध्ये माहिती दिली आणि अनेक जणांना हे लोन मिळत आहे। यांच्या वेबसाईटवर पण तुम्हाला दिसून जाईल, फार मोठे आकडे अनेकांना मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे परत करण्याची सुविधा पण एक सोपी आहे आणि व्याजदर पण कमी आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। त्यामुळे जर तुम्ही स्ट्रीट वेंडर्स आहात किंवा तुम्हाला स्ट्रीट वेंडरचा बिझनेस सुरू करायचा आहे, म्हणजे भाजीचं दुकान टाकायचं आहे, फळांचं दुकान टाकायचं आहे, किंवा तुमची छोटी पानटपरी आहे, चहाचं दुकान आहे, तर तुमच्यासाठी हे लोन चांगलं असणार आहे। ज्याद्वारे समजा तुम्हाला भाजीचं दुकान टाकायचं आहे तर मग वजन काटा घ्यायचा आहे, ETC काही तुम्हाला घ्यायचं आहे, तर त्यासाठी या 10-20 हजार रुपयांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। तर हे एक लोन आहे ज्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग मंत्रालय यांच्यातर्फे येते, जी आहे PMEGP योजना, म्हणजे प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, ज्याद्वारे आपल्याला सबसिडी पण मिळते आणि लोन पण मिळतं। डिटेलमध्ये तुम्हाला मराठीत सांगतो, जसं की बघा इथे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड बिझनेस सुरू करत असाल तर 25 लाखांपर्यंत लोन मिळतं। तसेच तुम्ही सेवा उद्योग सुरू करताय तर 10 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला लोन मिळतं, ज्यामध्ये इथे बघा बँकेचा कर्ज सहभाग 90 ते 95% असतो। म्हणजे बघा तुम्ही सर्वसाधारण गटातून येतात तर तुम्हाला बघा 10% इथे स्वतःचं भांडवल लावायचे, 90% पर्यंत लोन तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतं। ओके, शहरी भागासाठी 15% आहे ज्याचं मार्जिन अनुदान तुम्हाला मिळतं, आणि ग्रामीण भागासाठी 25% आहे। तसंच तुम्ही अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीयांमधून येतात, अल्पसंख्याकांमधून येतात, माजी सैनिक आहात, महिला आहात, अपंग आहात, तर तुम्हाला इथे बघा 5% स्वतःचं भांडवल टाकायचं आहे। बाकी 95% लोन तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतं। प्लस तुम्ही शहरी भागात आहात तर 25% आणि ग्रामीण भागात आहात तर 35% तुम्हाला इथे अनुदान मिळतं। त्यामुळे चांगली योजना आहे। मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू करत असाल तर 25 लाखांपर्यंत लोन घ्या, आणि जर सेवा उद्योग टाकत असाल तर 10 लाख रुपयांपर्यंत लोनसाठी अप्लाय करू शकताय। यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल। तुम्ही जस्ट गुगलवर जरी सर्च केलं PMEGP योजना आयकॉनिक मराठी, तुम्हाला हा व्हिडिओ दिसून जाईल, तो बघून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर पुढची जी योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे। ही पण एक जबरदस्त योजना आहे, ज्यामध्ये इथे बघा 13,000 कोटींची तरतूद केली गेलेली आहे। यावर पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता, आणि अनेक बिझनेसेससाठी लोन मिळतं, जसं की बघा मिस्त्री,
शिंपी, न्हावी, धोबी, दगड कोरणारे, दगड तोडणारे किंवा जे बुटन वगैरेचा बिझनेस करतात अशा अनेकांसाठी, म्हणजे लाकडी खेळणं बनवता, बाहुली बनवता, हातोडे बनवतात, टूल किट वगैरे बनवतात अशा अनेकांसाठी, म्हणजे लोहार वगैरे तुम्ही कोणी असाल तुमच्या सगळ्यांसाठी ही योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथे लोन मिळतं। मग सुतार, सोनार, शिल्पकार, कुंभार या क्षेत्रात जरी तुम्ही काम करत असाल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय। मग यासाठी डिटेल काय पाहिजे तर 18 वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे, रहिवासी दाखला तुमच्याकडे पाहिजे, ओके। आणि तुम्ही इतर जर कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घेतला असेल 5 वर्षामध्ये तर तुम्हाला हे मिळत नाही, बाकीच्या सगळ्यांना हे मिळतं, ओके। टोटल 140 जातीतील लोक यासाठी अर्ज करू शकतात, त्यामुळे चांगली योजना आहे। डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे, यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात त्याची पण लिस्ट टाकली आहे, जस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दा, यावर क्लिक करा। मग अप्लाय कसं करायचं, डॉक्युमेंट कसे लागतात, कोणाकोणाला लोन मिळतं, सगळी माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे या अंतर्गत 15 दिवसाची आपल्याला ट्रेनिंग दिली जाते, ज्या ट्रेनिंगमध्ये प्रति दिवस आपल्याला 500 रुपये मिळणार आहे, म्हणजे 15 दिवसांसाठी 500 रुपये रोज मिळणार आहे। प्लस तुम्ही हा तुमचा ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये तुम्हाला एखादं टूल घेण्यासाठी, म्हणजे जर तुम्ही एखाद्या खेळण्यांचा उद्योग सुरू करताय मग त्याच्यासाठी काय हत्यार तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी 15,000 रुपयांपर्यंत मिळतात। आणि पुढे जाऊन तुम्हाला जर वाटलं की मला लोन घ्यायचं आहे तर 1 लाख रुपयांचं पहिल्यांदा तुम्हाला लोन मिळतं, फक्त 5% व्याजाने। तुम्ही जर प्रायव्हेट लोन घ्यायला गेला तर इथे 12 ते 14% मिळतं, इथे फक्त 5% मिळतंय। प्लस हे लोन तुम्ही चुकवल्यानंतर तुम्हाला वाटतंय मला बिझनेस अजून वाढवायचा आहे तर अजून 2 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं, म्हणजे असं टोटल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं 5% व्याजदराने। प्लस ट्रेनिंग दिली जाते, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला टूल किट घेण्यासाठी पैसे दिले जातात, त्यामुळे खूप जबरदस्त योजना आहे। तुम्हाला जर हा छोटा बिझनेस सुरू करायचा असेल तर नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय। त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना, याबद्दल पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता। 2 वर्ष झाली आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे बदल झाले आहे, पण इथे बघा 3 प्रकारचे कर्ज मिळतं। एक तर शिशु, ज्यामध्ये तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळतं, दुसरं आहे किशोर, ज्यामध्ये तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं, आणि एक आहे तरुण, 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं। डिटेलमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर इथे क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकताय, अप्लाय कसं करायचं सगळी माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर अजून एक पुढची योजना आहे ती स्टँड अप इंडिया योजना आहे, ही तर एकदम जबरदस्त आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंत लोन मिळतं। मग तुम्ही SC कॅटेगरीतनं आहात, ओके, किंवा SC कॅटेगरीतनं आहात, महिला उद्योजक तुम्ही आहात तर तुमच्यासाठी हे अर्थसहाय्य पुरवलं जातं, त्यामुळे तुम्ही महिला आहात, SC ST मधून आहात तर तुम्ही स्टँड अप इंडिया या योजनेचा फायदा घेऊ शकताय, ज्यामध्ये तुम्हाला सेवा, व्यापार आणि उद्योग करण्यासाठी जे पण व्यवसाय त्यासाठी हे कर्ज दिलं जातं, ओके। त्यानंतर अजून एक पुढची योजना आहे ती क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, ही पण एक जबरदस्त स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 कोटी रुपयांपर्यंत कोलॅटरल फ्री लोन दिलं जातं, म्हणजे तुमचा सध्या बिझनेस सुरू आहे त्यासाठी किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, दोघांसाठी इथे हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। या अंतर्गत कर्जाच्या रकमेच्या 75% पर्यंत क्रेडिट हमी सरकार घेतं, त्यामुळे ही एक जबरदस्त योजना आहे। मोठ्या स्केलचा बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकताय। आणि अजून एक योजना आहे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन सबसिडी स्कीम, म्हणजे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ सबसिडी योजना। यामध्ये कशासाठी मिळतं, म्हणजे तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे मग त्याच्यासाठी क्रेडिट तुम्हाला दिलं जातं, म्हणजे जसं की मार्केटिंग करायची आहे, टेक्नॉलॉजी अपग्रेड करायची आहे, म्हणजे तुमचा एखादा बिझनेस आहे पण तुम्हाला काही कम्प्युटरची आवश्यकता पडते, मग कम्प्युटर्स घ्यायचा आहे, काय टेक्नॉलॉजी अपडेट करायचं आहे तर त्यासाठी किंवा कच्चा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला हे दिलं जातं, ओके। त्यामुळे जबरदस्त योजना आहे। तुम्हाला कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल, कार ॲक्सेसरीज असो किंवा कुठलाही बिझनेस असो, यावर डिटेलमध्ये आपण व्हिडिओ टाकतोय, नक्की तुम्ही यांचा फायदा घेऊ शकताय। आणि सगळ्यात चांगल्या योजना आहे, मग PMEGP योजना असू द्या, स्वनिधी योजना असू द्या, विश्वकर्मा योजना असू द्या, PMEGP योजना असू द्या, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला टाकले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल। अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावर सुद्धा अप्लाय कसं करायचं हा पण व्हिडिओ बनवून दाखवेल। नक्की फायदा घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।